सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मागच्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होईल। त्यानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू करण्यात येईल। पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली आणि लखनौ या विमानतळावरील नवीन टर्मिनल आणि अलीगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचं उद्घाटन करणार आहेत। नवीन टर्मिनलसाठी एकूण किंमत 475 कोटी रुपये खर्च करण्यात आले। तर पुणे विमानतळ टर्मिनल 2चं आज उद्घाटन होतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने। तर हे टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित टर्मिनल असणार आहे। प्रवाशांसाठी 5 पादचारी पुलांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे। तर या टर्मिनलमध्ये 34 चेक इन काउंटर असणार आहेत। एकूण 52,000 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेलं हे टर्मिनल 2 आहे आणि इथे तासाला 3,000 प्रवासी सामावून घेण्याची क्षमता आहे। तर वार्षिक प्रवासी क्षमता असणार आहे 90 लाख इतकी। तर 1,000 वाहनांची वाहनतळ क्षमता या टर्मिनल 2च्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे आणि बॅगांसाठी इनलाइन बॅगेज हँडलिंग सिस्टम इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर नवीन टर्मिनलसाठी 475 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय आणि याच्या प्रवेशद्वारावरती भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय। तर अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडे। गोविंद, पुण्यातलं हे नवीन टर्मिनल 2 नेमकं कसं आहे? उद्घाटन किती वाजता होणार आहे? श्वेता, सुप्रभात। पुण्याचे जे आता उड्डाण आपण बघतोय विमानतळ, या नवीन टर्मिनल वरनं हे जे सगळ्या सुविधा आपण बघतोय हे नवीन टर्मिनल 2 आहे पुणे विमानतळाचं आणि इथून आता प्रवाशांच्या सुविधांसाठी अनेक प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळतात। शनिवार वाड्याचा हा सगळा लुक इथे देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती खास करून आपण जर बघितलं तर इथे दगडूशेठ हलवाई असेल, गणपतीचा उत्सव असेल, दहीहंडीचा उत्सव असेल, त्याचबरोबर पुणे आणि परिसरातील जे म्हणून अशा ओळखीचे सगळे उत्सव आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत। दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या विमानतळाचं जे टर्मिनल आहे टर्मिनल 2 याचं उद्घाटन होणार आहे। अर्थातच हे अतिशय महत्वाचं होतं। पुण्यातून जे विमान प्रवासी आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते, ही बाब लक्षात घेऊन खरं तर या टर्मिनल 2चं काम 2 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं आणि 60,000 चौरस मीटर हे सगळं बांधकाम जे आता उभं आहे टर्मिनल 2 हे पुण्याच्या शिरपेच्या मानाचा तुरा रवणारा हा सगळा टर्मिनल 2 आहे। अत्यंत मराठवाडा असा रूप जे आहे ते या सगळ्या टर्मिनलचं आपल्याला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या टर्मिनलच्या सुरुवातीलाच भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्राच्या ज्या संस्कृती आहेत त्याचं सुद्धा प्रतीक इथे आपल्याला बघायला मिळते। दुपारी 12 वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या टर्मिनल 2चं उद्घाटन करतील आणि आजपासूनच हे प्रवाशांच्या खरं तर सेवेत दाखल होणार आहे। याची प्रतीक्षा जी होती ती आता आज संपेल। मात्र महत्वाची बाब म्हणजे काल जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पुण्यात आले होते, विकसित भारत या कार्यक्रमात त्यांनी सांगताना या टर्मिनल 2चा उल्लेख केला श्वेता। मात्र त्याचबरोबर पुढील वर्षी पुणेकरांसाठी स्वतंत्र एक विमानतळ देखील उभारलं जाईल असं देखील त्यांनी सांगितल्यामुळे पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो।